सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज आहे अंगारकी चतुर्थी, आज मंगळवार. तर सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. रात्री आमच्याकडे खूप पाऊस झालेला आहे आणि आत्याने काय आणलेत, तर आत्याने आणलेत टॅमॅटो भाजीसाठी. इकडे मी बेसन पीठ आणले, ज्वारीचं पीठ आणल्यात. आधी भाकरी बनवते आणि इकडे तुम्हाला दाखवते आमचा स्पेशल चुलीवरचा मस्त असा चहा. आत्याला मला ठेवला चहा. आधी घेतो स्वयंपाक उरकून, कारण रानातली कामं आहेत. परत बनवायची आहे गोळ्याची आमटी. म्हणजे बेसनचे छान असं पीठ, बेसन पिठात काय करायचं, थोडं मीठ, लाल तिखट, लसूण, जिरे वगैरे असं सगळं घालून पीठ मळायचं आणि त्याच्या वड्या करायच्या आणि त्याची आमटी. आम्ही गोळ्यांची आमटी म्हणतो, वड्याची आमटी म्हणतात. तुम्ही कशाची तुम्ही काय म्हणता ते सांगा. तर असं बेसन आणले. आज भाजीला काय नाही आहे, काल बाजारला नाही गेल्यामुळे भाजीला काहीच आणलेलं नाही आहे. नाहीतर मी सोमवारच्या बाजारातून आणत असते काहीतरी येताना, 1-2-3 भाज्या आणायच्या. आणि इकडे बिस्किट वगैरे खाऊन कशी बसली आहे बघा. तर मी आता बनवणार आहे छान गोळ्याची आमटी आणि भाकरी. चपाती म्हणजे गव्हाचं पीठ आणलं तर आज चपाती आहेत, नाहीतर आज चपाती नाही. बरं का, आज बिस्किट खायची. गणेशला भरपूर त्याच्या मावशीने काकाने खाऊ पाठवलाय. मग गणेशचा खाऊ तुम्ही खायचा, मी बिस्किट देणार ह्यांना खायला. जाऊ दे. मला एक कमेंट आली आहे ताईंची की त्यांच्याकडे पण अशाच 3 मांजर आहेत आणि त्या पण अशाच आमच्या सोनासारख्या झोपतात. आज आमची सोना नाही आलेली. तर तुम्हाला आवडतात का मांजर? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडतात. कोणी काही का म्हणे ना, मला मांजर आवडतात. छोटी छोटी पिल्लं तर खूप छान असतात. तर चला पटपट स्वयंपाक करतो. रानात आज मिरच्या तोडायच्या आहेत. आज काय आम्ही तुरीकडे जाणार नाही. आज शेळ्यांना बहुतेक शेवरीच आणू आणि मिरच्या घेतो काढून. मिरच्या खूप लागलेल्या आहेत आणि गेल्या आठवड्यात पण काय झालं, मिरच्या अर्ध्याच हे झालेल्या आहेत, अर्ध्याच काढून झाल्यात, अर्ध्या राहिलेल्या आहेत. मग आधी मिरच्या मी, इंदू मावशीने आत्या मिरच्या तोडतो आणि बाकीचे ते राहिलेले 8 दोऱ्या टॅमॅटो बांधतील. तर हे बघा, किती जरी आवरलं तर गणेश आमचा पसाराच करतो दिवाणवर. मग कमेंटमध्ये येतं तुमच्या बाजावर दिवाणवर खूप पसारा असतो. तर तिकडे जे एक शेड आहे ना, ते एक म्हणजे आत रूम टाईप आहे आणि इकडे असं आहे. सगळं आमचं ओपनच आहे. फक्त तो एक इकडे दरवाजा आहे, पण इकडे काहीच नाही, पत्राच नाही. खूप हसतात लोक. तिकडे दरवाजा आहे, आले ना बघितलं ना, ते गणेशने आहे ना असे कापड लावलेत, काहीतरी केलंय. आणि असं आहे आमचं घर. आमचं घर काय एवढं हे नाही आहे, खास नाही आहे, पण आता काय करायचं. एक शेड जे आहे ना, तो दरवाजा दिसतो ना फोटोच्या खाली, ते आम्ही सगळ्यात आधी एकच शेड होतं आणि नंतर मग हे वाढवत 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 असं शेड केलेलं आहे. छान असं घर बांधायचं आहे. स्वामींच्या कृपेमुळे लवकरच आमचं घर होईल. तर म्हणजे बरेच ताईंची कमेंट असते की तुमचं घर दाखवा ना. तर काय एवढं विशेष नाही आहे आमचं घर. आता मी चहा घेतो आत्यांनी आणि मस्त स्वयंपाक बनवून घेते पटपट, मग जायचं रानामध्ये. ही काय एवढी सॅड बसली काय कळे ना मला. आणि आमची सोना काय आज घरी नाही आली. जाऊ द्या, हिला ना सगळे हिचा रागराग करतात, कारण ही थोडी आहे आगाऊ. आणि आमची मांजरं बघा, तिथं ती शिगं आहे ना केलेली टोपलं ठेवायला, ह्या बाजूवरनं उडी मारून तिथलं टोपलं खाली पाडतायत. म्हणजे बघा मांजरं तर किती आगाव आहेत. काय करायचं सांगा, ह्यांची लाड करणं चुकीचं आहे खरं. मग आता आम्ही चहा घेतो आधी दोघी मिळून आत्यांनी. सगळा स्वयंपाक झाला माझा, सगळं आवरून घेतलेलं आहे. ही भांडी घासायची, बाहेर काढायची, झाडू मारला, कारण ओलीमुळे आणि थोडंसं खरकटं काय सांडलेलं असलं की मुंग्या व्हायला लागल्यात. आणि आरावरती शिजते आमची गोळ्याची आमटी, म्हणजेच वड्याची आमटी. प्रत्येकाचं कसं नावं वेगवेगळी असतात. तर चला तुम्हाला दाखवते. इकडे शेंगदाणे भाजून ठेवलेत तव्यात कडक, आता ते पण मी वाटून घेणार आहे. आणि हे बघा, छान अशी उकळती मस्त गावाकडच्या पद्धतीची बनवलेली वड्याची आमटी. तर तुम्हाला दाखवते मी वड्या कशा बनवून म्हणजे त्यात बनवून टाकते ते. हे बघा, जसं शिंगोळ्या टाईपच, पण थोडंसं मध्ये ना असं चपटं हे करायचं. हे बघा, कारण काय होतं मग हे होतं, वडी छान अशी शिजते. तर भाजी कशी वाटली ते मला नक्की सांगा. कढीपत्ता, टॅमॅटो, लसूण, जिरे, मोहरीची फोडणी घातलेली आहे आणि घरचा छान असा इसूर. तर अशी बनवली आज गोळ्याची आमटी. तर आता आरावरती शिजून द्यायची आहे, जास्त काय जाळ घालायचं नाही. शिजतच आली आहे, झाकून ठेवते. सगळं आवरावरी झाली आहे. आता धुणार आहे मी कपडे. ते आलेलेच सगळेजण बांधायला. इंदू मावशीला म्हटलं तोपर्यंत तुम्ही काय करा, हे करा, मिरची तोडा. मग आत्यान मी येतो. आत्या गेल्यात आज मंगळवार जोगव्यासाठी वस्तीवर आमच्याकडे. इथं काय बाजूला घरं नाही आहेत. ह्यांचा बघा नुसता आवाज चालू असतो. बहुतेक अंडी घातली. आता अंडी रोज दोघी तिघी घालायला लागलेत. भरपूर सारी अंडी पण हे झाली, साचलेत. आज असं ऊन पडले, इतकं गरम व्हायला लागलं आहे. तर पटपट उरकून जावं लागणार आहे, कारण दुपारनेच पाऊस येतो. गेल्यावेळी पण मिरच्या राहिल्यात 6 दोऱ्या तोडायच्या आणि आता पूर्ण मिरच्या तोडायच्या आहेत, कारण उद्या बुधवार आहे. एक ठिकं तर मिरची निघेल. तर आत्या छान असं आज गेलेल्या आहेत जोगव्यासाठी. मंगळवार आहे वस्तीवर. आमच्या बाजूला कोणाची घरं नाही आहेत, मग थोड्याशा अंतरावर वस्ती आहे, तिकडे आत्या गेलेत. तर हे बघा, मी आत कधी जाते आणि ही उद्योग कधी करते हिजंही चाललेलं आहे. आमचे ससेभाऊ तिकडे झोपलेत
आज काय सोना आलेली नाही आहे. तर आता मी काय करते, जाते आणि आत्या येऊसपर्यंत कपडे धुते आणि मग आम्ही दोघी मिळून जातो मिरची तोडायला. तर कसं वाटलं सकाळचं असं वातावरण, आणि दुपारनंतर आम्हाला टॅमॅटो काढायचे आहेत. मग दुपारपर्यंत तरी आम्हाला मिरची काढावी लागणार आहे. तर सगळे तिकडे आता 8 दोऱ्या राहिल्यात बांधायच्या. आज काय होतील ते बांधतील. आज 5च होतील, कारण इंदू मावशी पण मग आमच्यासोबत, आणि बघूया उद्या होतील बांधून. कसं वाटलं छान गावाकडचं वातावरण? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि इकडे बसलेले आहेत आमच्या आत्या, एक दुसऱ्या ताई आहेत, आणि इकडे इंदू मावशी आहेत. मिरच्या तोडतायत. तिकडे त्यांचं चालू आहे बांधायचं. आज एक दादा पण कमी आहेत आणि इंदू मावशी पण आम्ही इकडे मिरच्या तोडायला घेतल्यात. आणि गवत केवढं झालं आहे बघा मिरचीमधलं. आता एक कामं झाली की हे गवत पण काढून घ्यायचं आहे. तरी एकदा आधी खुरपलेलं आहे. वातावरण झालेलं आहे असं, ऊन पडलं आहे खूप. परत बघूया आता दुपारनं काय होतं आहे. तर गेल्या बुधवारी मंगळवारी काय झालं, ह्या 6 दोऱ्या राहिल्या होत्या तोडायच्या. तिकडून तोडत आलो आम्ही, आणि इकडं परत पाऊसच आला दुसऱ्या दिवशी. मग काय काढणंच झालं नाही. सकाळी तोडणार होतो आम्ही, पण सकाळी काय तोडायच्या झाल्याच नाहीत. त्या ताई तिकडे बसल्यात. आता आम्ही दोघी काय करतो, तिघी चौघी मिळून पटपट तोडतो. मग मिरच्या काढल्या, राहिलेल्या बघू म्हणलं दुपारनंतर काढूया जेवण केल्यानंतर. आलो सगळेजण छान असं जेवण करायला घरी. आमची होती हे चतुर्थी, आत्यांचा मंगळवार. इंदू मावशीचा पण मंगळवार, त्यांनी खिचडी आणली आहे, आम्ही भगर केली आहे. छान वड्याची आमटी, भाकरी, मिरच्या तळलेल्या, सगळेजण बसले गोल करून जेवण करायला. जरा उशीरच झालेला होता, कारण शेवरी आणलेल्या दादांनी ह्यांनी जाऊन. इकडे मामा पण बसले जेवण करायला आमच्यासोबत. काळ्याला ह्यांना सगळ्याला आधी दिले खायला, सगळ्यांचं खाऊन झालं. नाहीतर मग मला असतेच कमेंट, काळ्याला हे द्या, काळ्याला ते द्या. हे बघा इकडे छान अशी गरमागरम आत्याने चुलीवर भगर दिली आहे. कसं आहे, ज्या आमच्याकडे जे आहे ते आम्ही त्यांना खायला देतो. तर हे बघा मस्त मिरच्या वगैरे तळून घेतल्या. तर राजगिरीचे लाडू इंदू मावशीला ते ताईंना म्हणलं घ्या एक एक तुम्ही पण खायला. असं काय नाही की आम्ही मांजरांना आणि काळ्याला काही देत नाही, सगळं देतो खायला. तर नंतर काय केलं, मामांनी छान अशा मिरच्या खाली ओतून त्यातल्या लाल लाल मिरच्या सगळ्या काढल्या. आम्ही टॅमॅटो काढले जेवण केल्यानंतर. शेळ्यांना मी काय केलं, शेळ्यांची सगळी एकदा लाकडं गोळा केली शेवदीची, आणि शेवरी टाकली, पाणी दाखवलं, पाणी भरून ठेवलं, आणि मग गेलो टॅमॅटो काढायला. तर एवढी शोधून शोधून टॅमॅटो निघली. एवढी तर काय कमी आहेत का सांगा बरं. आता भाव आहे तर हे केलं आहे, म्हणजे एवढी पण बरेच म्हणजे हे जातात, विकली जातात महाग. त्यातली पण चांगली चांगली हे करायची. आणि आता आम्ही परत निघालो, राहिलेल्या ज्या आमच्या दुपारी मिरच्या होत्या त्या काढायला. गणेश आला शाळेतून, 4:30ला शाळा सुटते, 4:30 पावणे 5ला आलं की झालं, खेळ चालू झालेला आहे. आणि आता ही टॅमॅटो जे आहेत बघूया संध्याकाळी, ना तर मग सकाळी हे करून ठेवूयात. आणि नेमका पाऊस चालू झाला. मी म्हणलं होतं दुपारी खूप ऊन पडलं आहे, तर मिरच्या निवडलेल्या भरून ठेवल्या पोत्यामध्ये. कागद उचलायला सगळेजण आत येऊन बसलेत पावसामुळे. आत्या भिजत आल्या, गेल्या त्या थोडीशी लाकडं आणायला, मुळे घेत बसल्या, तेवढ्यात त्या भिजल्या. आता ह्यांना सगळ्यांना मी चहा बनवते, मला जायचं आहे मावशीकडे. तर नंतर सगळं झाल्यानंतर मी आले मावशीच्या इकडे. हे बघा माझ्या मावशीचं छान असं देवघर. आज आहे बाळूमामाची पुण्यतिथी. तर ती दरवर्षी बाळूमामाच्या पुण्यतिथीला काय ना काय प्रसाद करते. तर तिनं मला बोललं होतं प्रसादाला, मग मी संध्याकाळी उशिरा केले एकदम. तर इकडे बघा मी तिला येताना आणलेले होते टॅमॅटो, मिरची. मला तिला जाताना घेऊन जाऊन, आता काका येतातच जर बुधवारी बाजारामध्ये. आणि हे आता काकाची चालू आहे तिकडे वाडावाडी. तिकडे सगळे रूममध्ये बसले जेवायला. बरेच जण म्हणजे प्रसाद घेऊन झाला आहे सगळ्यांचा. आता जे काय थोडीफार लोक राहिले त्यांच्यासाठी परत तिने भात गॅसवर शिजत घातला आहे. आधी खूप मोठं पातेलं भात केलेला होता. नाही बघा इकडे असं पातेलं तयार झालं आहे की लगेच दुसरं पातेल्यात ती शिजायला घालते. थोडी जिलेबी आणली होती गोडमध्ये. आणि इकडे आता बाहेर बसताय, म्हणजे आम्ही बसणार आहोत दोघी तिघीजणी, कारण पावसाचं वातावरण झाले. मला पण लवकर घरी निघावं लागणार आहे, नाहीतर मी थांबणार होते. काही त्यांनी ओव्या वगैरे अशी म्हणजे म्हणणारी माणसं आहेत ते येणार आहेत. तर हे बघा सांबरचं एवढं मोठं पातेलं होतं, तिने पाऊस यायला लागला म्हणून आत आणलं. आणि तिकडचं मोठं पातेलं भात बनवलेला होता, तर तो संपला. आणि छान असं पूजा, मस्त हार वगैरे घालून छान पूजा केलेली आहे. आणि हे बघा सांबार दाखवते, तिनेच बनवला आहे. तिच्या हातची टेस्ट खूप भारी असते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओत.